प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9421 783893, मोबाईल क्रमांक 9421 783893। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 12वीचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने। या प्रशालेमध्ये इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11वी 12वी सायन्स आर्ट कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत। तुम्ही जर बाहेरगावचे विद्यार्थी असाल तर याच ठिकाणी हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे। तर तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि तुमचा प्रवेश आजच निश्चित करा। तर चला आज सुरू करूया आपण आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरला पाहिलं होतं की SN1 आणि SN2 रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉर युनिमॉलिक्युलर अँड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायमॉलिक्युलर रिएक्शन, ह्या आपण 2 रिएक्शन पाहिल्या होत्या। त्याचबरोबर त्यामध्ये फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग SN1 आणि SN2 रिएक्शन मेकॅनिझम यामध्ये आपण पाहिलं होतं नेचर ऑफ सबस्ट्रेट। तर आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट। तर पॉईंट टाका, न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट। न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की जो आपण SN1 आणि SN2 साठी न्यूक्लियोफाइल वापरला, त्या न्यूक्लियोफाइलवरती जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन पेअर असते आणि ती इलेक्ट्रॉन पेअर तो जो कार्बोकॅटन आहे त्या कार्बोकॅटनला देतो आणि कार्बन अँड न्यूक्लियोफाइल बॉन्ड तयार होतो। फॉर एक्झाम्पल पाहिलं आपण तर न्यूक्लियोफाइल याचा निगेटिव्ह चार्ज आणि हा कार्बोकॅटन, हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन काय करतो, या कार्बोकॅटायनला डोनेट करतो आणि न्यूक्लियोफाइल आणि कार्बन हा बॉन्ड फॉर्म होतो। तरी आपण पाहिलं होतं न्यूक्लियोफाइल कॅरेक्टर ऑफ एनी स्पीसीज इज एक्सप्रेस इन इट्स इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी। तर हा न्यूक्लियोफाइल ह्याचं कॅरेक्टर डिपेंड असतं त्याचे तो इलेक्ट्रॉन किती रिलीज करतो याच्यावरती। अ पॉवरफुल न्यूक्लियोफाइल अटॅक द सबस्टेट फास्टर फेवर SN2 मेकॅनिझम। तर या SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये जो न्यूक्लियोफाइल फास्ट रिॲक्शन होणार आहे त्याच्यावरती त्याचा रेट डिटरमाइन। अ पॉवरफुल न्यूक्लियोफाइल अटॅक द सबस्ट्रेट फास्टर अँड फेवर SN2 मेकॅनिझम। SN1 mechanism is independent of the nature of nucleophile। आपण पाहिलं SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये हा न्यूक्लियोफाइल फास्टर असं रिॲक्शन फास्टर जाते, बट इन SN1 रिॲक्शन मेकॅनिझम त्याचा जो रेट आहे तो इंडिपेंडंट आहे न्यूक्लियोफाइलवरती। तर कायनेटिकमध्ये पाहिलं, कायनेटिक रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओनली सबस्टेट, नॉट ऑन न्यूक्लियोफाइल। तर न्यूक्लियोफाइल रिॲक्ट इन फर्स्ट स्टेप ऑफ SN1 रिॲक्शन। न्यूक्लियोफाइल हा SN1 रिॲक्शनमध्ये फास्ट स्टेपमध्येच हा भाग घेतो आणि रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो। तर हा असं न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट हे आपण पाहिलेलं आहे। तर हा न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट यामध्ये हे पॉईंट आपण डिस्कस केलेलं आहे। तर नेक्स्ट पॉईंट आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी किंवा नेक्स्ट पॉईंट आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी। यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की प्रोटिक आणि अप्रोटिक सॉल्व्हंट यामध्ये SN1 रिॲक्शन हे कोणत्या सॉल्व्हंटमध्ये जास्त फॉर्म होतं आणि SN2 मेकॅनिझम हे कोणत्या पोलर किंवा अप्रोटिक सॉल्व्हंटमध्ये फॉर्म होतं ते आपल्याला पाहायचं आहे। तर नेक्स्ट पॉईंट आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी।
सी टाका. सॉल्व्हंट पोलॅरिटी SN1 मेकॅनिझम हे प्रोसीड विया फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. म्हणजे SN1 रिॲक्शन जे आहे त्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होऊन त्या मार्गाने ते प्रोसीड होते. पोलार सॉल्व्हंट्स स्टेबलाइज द आयन बाय सॉल्युशन. पोलार सॉल्व्हंट जे आहे ते स्टेबिलाइज करतात आयन बाय सॉल्युशन मेथडनं. दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग असेल किंवा ते कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होऊन पण ते स्टेबिलाइज करू शकतं. सॉल्युशन ऑफ कार्बोकॅटायन इज अ पोलार अँड सॉल्युशन ऑफ ॲनायन इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट. तर सॉल्युशनमध्ये आपल्याला कार्बोकॅटायन बरोबर पाहायचं आहे आणि कशाबरोबर ॲनायन बरोबर. तर ॲनायन आर सॉल्युटेड बाय हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्व्हंट. दॅट इज प्रोटिक सॉल्व्हंट असेल तर त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते. ॲनायन आर सॉल्युटेड बाय हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्व्हंट दॅट इज प्रोटिक सॉल्व्हंट. ॲनायन जे आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि हायड्रोजन हा पॉझिटिव्ह चार्ज. तर यामध्ये बॉन्डिंग होऊन हा स्टेबल होणार आहे. SN1 रिॲक्शन प्रोसीड more rapidly in polar solvent, polar protic solvent than in aprotic solvent. तर SN1 रिॲक्शन यामध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंटनं ही स्टेबिलाइज होणार आहे कशापेक्षा अप्रोटिक सॉल्व्हंटपेक्षा. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट डिक्रीज द रेट ऑफ SN2 रिॲक्शन. तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट जे आहे ते SN2 रिॲक्शनचा रेट काय करतं डिक्रीज करतं. अप्रोटिक सॉल्व्हंट ऑर सॉल्व्हंट ऑफ लो पोलॅरिटी विथ फेवर SN2 मेकॅनिझम. SN2 रिॲक्शनमध्ये जे अप्रोटिक सॉल्व्हंट असतात ते त्या SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा रेट इन्क्रीज करणार आहे. तर आपल्याला यामध्ये लिहिता येईल की SN1 फेवर्स इन पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. SN1 फेवर्स पोलार प्रोटिक सॉल्व्हंट and SN2 mechanism favors in aprotic solvent. तर हे दोन आपल्याला सॉल्व्हंट आहेत त्यामध्ये एक पोलार प्रोटिक आणि एक पोलार अप्रोटिक. तर यामध्ये SN1 रिॲक्शन फेवर कसे होते पोलार प्रोटिक सॉल्व्हंट अँड SN2 रिॲक्शन मेकॅनिझम फेवर्स इन अप्रोटिक सॉल्व्हंट. असे दोन टाईप असतात सॉल्व्हंटचे, एक पोलार प्रोटिक आणि एक पोलार अप्रोटिक. तर ते आपण आता हे पाहिलेलं आहे. नंतरचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इलिमिनेशन ऑफ हॅलोजन अँड हायड्रोजन. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन इलिमिनेशन रिॲक्शन डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रोहॅलोजिनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन ॲटम. तर नेक्स्ट पॉईंट टाका इलिमिनेशन रिॲक्शन डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रोहॅलोजिनेशन या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन ग्रुप हा रिमूव्ह केला जातो. तर कोणता हायड्रोजन आणि कोणता हॅलाइड ग्रुप हा रिमूव्ह केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. तर या रिॲक्शनमध्ये हॅलाइड ग्रुप अल्काइल हॅलाइड असणार आहे. अल्काइल हॅलाइड काय होणार आहे ते अल्काइल हॅलाइड जो कार्बनला हॅलाइड ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणतात आणि नेबरिंग कार्बन हॅलाइड ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा शेजारील कार्बन हा बीटा कार्बन असतो. तर पहा कार्बन आणि हा हॅलाइड ग्रुप अटॅच आहे तर हा कार्बन असतो अल्फा कार्बन आणि या कार्बनला जर आणखी एक इकडे कार्बन अटॅच असेल हा कार्बन असतो बीटा कार्बन. तर हा अल्फा कार्बन आणि हा बीटा कार्बन.
तर पहा हा अल्फा हॅलोजन ग्रुप आणि या शेजारील कार्बनवरचा हा बीटा कार्बन आणि त्याच्यावरचे जेवढे हायड्रोजन असतील त्या हायड्रोजनला काय म्हणतात, बीटा हायड्रोजन. तर याला बीटा हायड्रोजन म्हणतात. हे असं अल्काइल हॅलाइड आहे आणि याचबरोबर आपल्याला बेस टाकायचा आहे, त्यामध्ये बेस रिॲक्ट होणार आणि फॉर्मेशन ऑफ अल्किन हा प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे. त्यामध्ये आपल्याला मेजर कोणता आणि मायनर हा या डिहायड्रोजेशन इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये पाहायचा आहे. तर हे असं अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. तर रिॲक्शन dehydrohalogenation in which when alkyl halide having at least beta hydrogen is boiled with alcoholic solution of potassium hydroxide, it undergoes elimination of hydrogen from beta carbon and elimination of halide group from alpha carbon. When alkyl halide having at least one beta hydrogen is boiled with alcoholic KOH solution of potassium hydrogen, it undergoes elimination of hydrogen from beta carbon. यामध्ये पहा हा बीटा कार्बन आहे, इथं अल्फा कार्बन आहे. हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन. हा अल्फा कार्बन आणि त्याच्यावरती हा हॅलोजन ग्रुप आहे. Resulting in formation of alkene, this reaction is known as beta elimination or 1,2 elimination. याच रिएक्शनला काय म्हणतात, बीटा इलिमिनेशन किंवा 1,2 इलिमिनेशन. 1,2 ह्या दोन्हीवरचं पण यावरचा हायड्रोजन आणि या कार्बनवरचा हॅलोजन ग्रुप रिमूव्ह होतो, त्यामुळे त्याला 1,2 इलिमिनेशन और बीटा इलिमिनेशन म्हणतात. कारण हा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि त्याला हॅलाइड ग्रुप रिमूव्ह होतो. तर त्याची रिॲक्शन पहा. रिॲक्शन म्हणा बेस react with alkyl halide यामध्ये बेस यावरती लोन पेअर प्रेझेंट असणार किंवा निगेटिव्ह चार्ज आणि हा रिॲक्ट होणार आहे अल्काइल हॅलाइड. तर त्यामध्ये बीटा कार्बन असणार आहे आणि एक अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनवरती हॅलाइड हा ग्रुप प्रेझेंट असणार आहे. हा अल्फा कार्बन आणि हा बीटा कार्बन आणि इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KOH आणि हीट प्रेझेंट असणार आहे. इथं आपण या सोल्युशनला बॉईल करत असतो. इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH अँड हीट दॅट इज या मिक्सचरला बॉईल करायचं आहे आणि आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे अल्किन. अल्किन आणि रिमूव्ह काय होणार आहे त्यामधून बेस, पॉझिटिव्ह चार्ज, हायड्रोजन आणि एक हॅलाइड ग्रुप किंवा हॅलाइड आयन हे यामध्ये निघून जाणार आहेत. द रिॲक्शन इन विच बेस and this alkyl halide boiled with alcoholic solution of KOH. Alkyl halide boiled with alcoholic solution of potassium hydroxide. It undergoes elimination of halide group from alpha carbon and beta hydrogen from beta carbon and form alkene. This is known as beta elimination or 1,2 elimination. यालाच 1,2 elimination किंवा beta elimination म्हणतात. ही अशी डिहायड्रोहॅलोजिनेशनची रिॲक्शन आहे. तर यामध्ये इलेवन होते इलिमिनेशन ऑफ हॅलोजन अँड इलिमिनेशन ऑफ बीटा हायड्रोजन. रिॲक्शनमध्ये बीटा हायड्रोजन आणि अल्फा हॅलोजन हा भाग घेतात. ॲज हायड्रोजन अँड हॅलोजन इज रिमूव्ह इन दिस रिॲक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड डिहायड्रोजनेशन रिॲक्शन. यामध्ये आपण हॅलोजन आणि हायड्रोजन हा रिमूव्ह करतो, त्यामुळं त्या रिॲक्शनला डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन असं म्हणतात.
तर ही रिॲक्शन आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. तर सपोज या अल्फा कार्बन आहे आणि बीटा कार्बनवरती जर डिफरंट ग्रुप अटॅच असतील, 2 or more नॉन इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन आर अटॅच. इफ देअर आर 2 or more non-equivalent hydrogen atom in halide, if there are 2 or more non-equivalent beta hydrogen atom in halide gives mixture of product. यामध्ये जर बीटा हायड्रोजन हे नॉन इक्विव्हॅलंट असतील, या कार्बनला इकडे एक बीटा कार्बन असेल सपोज बीटा डॅश, तर हे कसं असणार आहे नॉन इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर. आणि यापासून आपल्याला जे अल्केन भेटणार आहे ते कसे भेटणार आहे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट म्हणजे डिफरंट अल्केन भेटणार आहे. तर त्याचं आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. 2 ब्रोमो ब्युटेन ऑन हिटिंग विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड गिव्ज ब्यूट 1ENE अँड ब्यूट 2ENE. हे 2 प्रोडक्टचं मिक्सचर आपल्याला भेटणार आहे. तर ती रिॲक्शन एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. 2 ब्रोमो ब्युटेन react with alcoholic KOH solution, it gives mixture of product. तर त्याची रिॲक्शन CH3 CH2 CH या कार्बनला ब्रोमीन अटॅच अँड लास्ट CH3. हे स्ट्रक्चर आहे 2 ब्रोमो ब्युटेन. यामध्ये 2 ब्रोमो ब्युटेन कसं 1 2 3 4 4 कार्बन आहे, आपण त्याला ब्युटेन म्हणतो. आणि 2 नंबरच्या पोझिशनला ब्रोमीन हा ग्रुप अटॅच आहे, त्याच्यामुळं त्याचा लोकॅन नंबर 2 आणि ब्रोमीन 2 ब्रोमो ही पॅरेंट चेन आहे, पॅरेंट अल्केन आहे. याला काय म्हणतात ब्युटेन 2 ब्रोमो ब्युटेन. आणि इन प्रेझन्स ऑफ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड असणार आहे. तर यामध्ये आपल्याला 2 प्रोडक्ट भेटणार आहे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. तर यामध्ये पहा इकडे एक बीटा कार्बन आहे आणि या साईडला पण बीटा कार्बन आहे. या कार्बनला आपण बीटा 2 म्हणूया आणि या कार्बनला बीटा 1, बीटा 2 अँड बीटा 1. तर या आपल्याला आता बीटा 2 आणि बीटा 1 यापासून आपल्याला 2 प्रोडक्ट भेटणार आहे. अल्कोहोलिक KOH सोल्युशन बरोबर त्याला बॉईल करायचं आहे आणि आपल्याला पहिला प्रोडक्ट जो भेटणार आहे CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. तर आपल्याला इथं लॉस ऑफ बीटा 2 हायड्रोजन म्हणायचं. लॉस ऑफ बीटा 2 हायड्रोजन, हा जर हायड्रोजन लॉस केला, लॉस ऑफ बीटा 2 हायड्रोजन, हा एकदा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि बीटा 1 एक लॉस करायचा आहे. लॉस ऑफ बीटा 1 हायड्रोजन, हा बीटा 2 आणि इकडे बीटा 1. तर यामध्ये आपल्याला प्रोडक्ट बघा, हा CH3 CH2 CHBr CH3 मी आणखी एका प्रकारे लिहितो. या ठिकाणी CH3 CH2 CHBr and last CH3. यामध्ये आपण या कार्बनला म्हटलेलं आहे बीटा 2 आणि यावरचे जे असणार आहे हे बीटा हायड्रोजन असणार आहेत आणि हा बीटा 1 कार्बन, इथं हे बीटा 1 हायड्रोजन असणार आहेत आणि हा अल्फा कार्बन, या अल्फा कार्बनला आपला हॅलाइड ग्रुप अटॅच आहे. तर आपल्याला आता लॉस ऑफ बीटा 2 हायड्रोजन म्हणजेच या कार्बनवरचा आपल्याला हायड्रोजन काय करायचं आहे लॉस करायचा आहे. तर पहा, हा हायड्रोजन जर आपण लॉस केला तर हा ब्रोमीन रिमूव्ह होईल. पहा, हा हायड्रोजन आणि हा ब्रोमीन लॉस केला तर हा कार्बन आणि इकडला कार्बन यामध्ये आपल्याला डबल बॉन्ड भेटेल. तर या कार्बनला जर नंबरिंग दिलं तर हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा कार्बन, हा 3 नंबरचा कार्बन आणि हा 4 नंबरचा कार्बन.
तर यामध्ये पहा कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 2 यामध्ये कार्बन नंबर 3 वरचा जो हायड्रोजन आहे तो लॉस होईल विथ कशाबरोबर, ब्रोमीन बरोबर, आणि आपल्याला फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट भेटणार आहे तो पहा कसा असेल. तर बीटा 2 यामध्ये हायड्रोजन लॉस केल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर भेटेल CH3 CH, नंतर कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3 मध्ये काय होणार आहे, डबल बॉन्ड तयार होणार आहे, डबल बॉन्ड. नंतर यामध्ये CH3 CH CH3 CH2 इथं सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 यामध्ये बीटा 2 हायड्रोजन लॉस केल्यानंतर या दोन कार्बनच्या मध्ये आपल्याला डबल बॉन्ड भेटणार आहे. इथं डबल बॉन्ड आला आणि लास्ट राहिलेला CH3. तर हे आपल्याला बीटा 2 लॉस केल्यानंतर हे आपल्याला स्ट्रक्चर भेटणार आहे. आणि ज्यावेळेस बीटा 1 लॉस करणार आहे त्यावेळेस पहा यामध्ये हा बीटा 1 कार्बन आहे, यामध्ये हा हायड्रोजन रिमूव्ह केला, लॉस केला, तर आपल्याला फायनल स्ट्रक्चर काय भेटेल, CH3 CH2 CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 काय भेटणार आहे, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. कारण का कार्बन नंबर 1 वरचा एक हायड्रोजन आणि हा ब्रोमीन हा रिमूव्ह होईल आणि या 1-2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल. तर हे स्ट्रक्चर असं दाखवलेलं आहे. तर याला म्हणतात ब्यूट-2-ene. याला काय म्हणायचं, ब्यूट-2-ene. आपण IUPAC नॉमेनक्लेचरने ह्याला नावं देतो आणि हे ब्यूट-1-ene. तर यामध्ये आपल्याला हे नॉन इक्विव्हॅलंट बीटा कार्बन बीटा हायड्रोजन असल्यामुळं आपल्याला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट भेटतात. तर यामध्ये ब्यूट-2-ene आणि ब्यूट-1-ene भेटतं. तर पहा यामध्ये जर आपण नंबरिंग दिलं 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आणि हा 4 नंबरचा. तर यामध्ये 2 आणि 3 मध्ये आपल्याला डबल बॉन्ड भेटलेला आहे. तर याकडून नंबर दिल्यामुळे आपण त्याला नाव देऊ शकतो हे काय ब्युटेनची चेन आहे. IUPAC नॉमेनक्लेचरनुसार आपण जर याला नाव द्यायचं झालं तर काय होईल, हे ब्युटेन आहे म्हणून ब्यूट, आणि ene आहे, ene जो आहे त्यामध्ये पहा 2 नंबरच्या पोझिशनला कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याला नाव काय ब्यूट-2. आणि इथं काय अल्किन असल्यामुळं ene घेतलेला आहे, सफिक्स म्हणून ene वापरलेला आहे, ब्यूट-2-ene. त्याच प्रकारे काय या प्रोडक्टमध्ये 1, 2, 3 अँड लास्ट 4 हे 4 कार्बन हे ब्युटीनच आहे, अगेन ब्युटीन. तर 1 नंबरच्या कार्बनच्या पुढे काय डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळं या स्ट्रक्चरला ब्यूट-1-ene हे नाव दिलेलं आहे. तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला 2 डिफरंट प्रकारचे प्रोडक्ट दिसतात. तर ही रिॲक्शन लिहून घ्या आणि हे अल्फा बीटा योग्य प्रकारे दाखवा जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं राहील. तर यामध्ये आपल्याला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट भेटल्यामुळं यामध्ये आता आपल्याला जो स्पेसिफिक प्रोडक्ट पाहिजे आहे मेजर किंवा मायनर हा आपण कसा इंडिकेट करणार. तर यामध्ये आपल्याला एकच प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपण मेजर और मायनर कसा इंडिकेट करणार. तर रशियन सायंटिस्ट और केमिस्ट जो आहे सेटजेब यानं ही इलिमिनेशन रिॲक्शन लिहिलेली आहे आणि त्यावरून त्यानं इम्पेरिकल लॉ तयार केलेला आहे. तो पाहूया आपण इम्पेरिकल रूल जो आहे तो काय आहे तो नेक्स्ट हे प्रोडक्ट अगेन लिहा, यावरून आपल्याला मेजर आणि मायनर हे ठरवायचं आहे. तर सेटजेब रूलमध्ये जो अल्किन जास्त सबस्टिट्यूटेड आहे म्हणजे अल्किनवरती जास्त अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहे तो काय असणार आहे यामध्ये मेजर असणार आहे, आणि ज्यामध्ये कमी अल्काइल ग्रुप प्रेझेंट असणार आहेत अल्किनमध्ये तर तो कसा असणार आहे मायनर असणार आहे. तर अगेन ते 2 प्रोडक्ट आपण लिहूया, ब्यूट-2-ene CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 अँड इकडं CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 हे 2 प्रोडक्ट आहेत. याला आपण म्हटलं होतं ब्यूट-2-ene अँड सेकंड एक प्रोडक्ट इज ब्यूट-1-ene. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की यामध्ये दोन्हीपैकी कोणता मेजर प्रोडक्ट आहे.
डिफरंट प्रोडक्ट ऑफ इलिमिनेशन डो नॉट फॉर्म इन इक्वल प्रोपोर्शन. हे जे प्रोडक्ट त्यांचं प्रोपोर्शन जे आहे गुणोत्तर ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. रशियन केमिस्ट जे फॉर्म्युलेटेड अँड इम्पिरिकल रूल गिवन. तर आपल्याला ह्यावरून एक इम्पिरिकल रूल दिलेला आहे. रशियन केमिस्ट जो आहे सेटजेफ, हे शास्त्रज्ञाचं नाव आहे सेटजेफ. इन इलिमिनेशन रिएक्शन प्रिपेर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. म्हणजेच ह्या अल्किनमध्ये पहा, हे अल्किनचं स्ट्रक्चर आहे, हे अल्किन आणि यामध्ये एक अल्किन आहे. हा रूल काय सांगतो की ज्या अल्किनवरती जास्त ग्रुप प्रेझेंट आहेत, जास्त ग्रुप अटॅच आहे, तो काय असणार आहे, प्रिफर्ड म्हणजे मेजर असणार आहे. त्यामध्ये प्रिफर्ड प्रोडक्ट कोणता असणार आहे, 2-ब्युटिएनी हा, आणि त्यालाच काय म्हटलेलं, मेजर प्रोडक्ट. तर या रिॲक्शनमध्ये हा जो प्रोडक्ट आहे तो मेजर असणार आहे, मेजर. अँड जो सेकंड आहे ब्यूट-1-एनी हा कसा असणार आहे, मायनर असणार आहे. तरी इलिमिनेशन रिॲक्शन आहे महत्त्वाचं आहे आणि सेटजेफ रूल पण हा महत्त्वाचा आहे. मोर हायली सबस्टिट्युटेड अल्किन, जो अल्किनवरती जास्त ग्रुप प्रेझेंट आहे, अल्सो स्टेबल अल्किन. तर यामध्ये जर जास्त अल्का ग्रुप जर प्रेझेंट असतील तर तो अल्किन कसा असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. सेटजेफ इलिमिनेशन इज प्रिपेअर्ड फॉर्मेशन ऑफ मोर हायली स्टेबिलाइज्ड अल्किन ड्युरिंग ऑन इलिमिनेशन रिॲक्शन. या इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण मोर सबस्टिट्युटेड अल्किन फॉर्म करू शकतो आणि ते कसे असतात, मोर स्टेबल असतात. तर आपल्याला आता पाहायचे आहे स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्काइल सबस्टिट्युटेड अल्किन. तर या रिॲक्शननुसार आपल्याला आता स्टॅबिलिटी ऑर्डर काय आहे या अल्किनची इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये ते लिहायचं आहे. तर याच्यातला पॉईंट आहे का, स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ सबस्टिट्युटेड अल्किन. त्यामध्ये कार्बन, डबल बॉन्ड कार्बन हे अल्किन आहे. या अल्किनवरती 4 ग्रुप असतील सुरुवातीला. हा कसा असणार आहे, मोर स्टेबल, कारण मोर सबस्टिट्यूटेड असल्यामुळं मोर स्टेबल आहे. नंतरचा त्याची ऑर्डर पहा, डिक्रीजिंग ऑर्डर. नंतरच्या कार्बनवरती 3च अल्का ग्रुप काय असणार आहेत, प्रेझेंट असणार आहेत आणि एक हायड्रोजन ग्रुप असणार आहे. नेक्स्ट अल्किन containing 2 alkyl group and remaining is hydrogen. यामध्ये 4 अल्काइल ग्रुप, यामध्ये 3 अल्काइल ग्रुप आणि यामध्ये किती तर 2 अल्काइल ग्रुप. या अल्किनचं स्ट्रक्चर आणखी आपल्याला एका वेगळ्या प्रकारे लिहिता येईल. कार्बन, डबल बॉन्ड, इकडं R एक ग्रुप, या साईडला एक R ग्रुप, इथं हायड्रोजन आणि या ठिकाणी एक हायड्रोजन. हे अल्किन भेटणार आहे. तिथं पहा, हे 2 एकच कार्बनवरती आणि हे 2 काय डिफरंट कार्बनवरती. नंतरच आपल्याला लास्ट स्ट्रक्चर भेटणार आहे. त्यामध्ये काय एकच अल्का ग्रुप प्रेझेंट असणार आहे, म्हणजेच RCH डबल बॉन्ड कार्बन आणि 2 या साईडला हायड्रोजन. तर ही स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ सबस्टिट्युटेड अल्किनची आहे. तिथं 4 अल्का ग्रुप, इथं 3 अल्का ग्रुप, या ठिकाणी काय 2 अल्का ग्रुप आणि लास्ट आपल्याला स्ट्रक्चर काय भेटलेलं आहे त्यामध्ये एकच अल्का ग्रुप. तर ही स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किनची आहे. यामध्ये ही स्टॅबिलिटी ऑर्डर दाखवलेली आहे आणि आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहायचं आहे रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. तर जे ॲक्टिव्ह मेटल असतील, मॅग्नेशियम असतील किंवा इन अदर एलिमेंट असेल और ॲटम, तर त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर इम्पॉर्टंट रिॲक्शन, वर्ड्स रिॲक्शन हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहायचं आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू ऑल ऑफ यू. आयोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी-12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93.